मुंबईच्या गिरगाव भागात एक हॉटेल आहे. फार मोठं नाही, 2 स्टार हॉटेल. दिसायला एकदम साधं. 27 जूनच्या पहाटे या हॉटेलवर मुंबई पोलिसांच्या एका पथकाने रेड टाकली. एका टिपनुसार ॲक्शन घेण्यात आली. पोलिसांना तिथे 3 महिला सापडल्या, काही कॅमेरे सापडले. चौकशी केल्यावर पोलिसांना या 3 महिलांमधली कॉमन लिंक सापडली. फिल्म इंडस्ट्री. एक महिला मराठी अभिनेत्री, दुसरी महिला बंगाली अभिनेत्री, तिसरी महिला मेकअप आर्टिस्ट, सेलिब्रिटींचे मेकअप करणारी. या तिघींमध्ये दुसरी लिंक सुद्धा होती, देहविक्री. गिरगावच्या लॉज वजा हॉटेलमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता, पण तिथल्या कॅमेऱ्यांनी गुढ वाढवलं. तपासाची चक्र वेगाने फिरायला लागली, पण त्याच्या डबल वेगाने फिरत होती एक बातमी. लीड मराठी अभिनेत्रीला देहविक्रीच्या प्रकरणात अटक. बातमीचा वेग आणखी वाढला, कारण त्यात भर पडली एका रात्रीसाठी 2 लाखात डील होत असल्याची. स्टोरी गिरगाव मधल्या सेक्स रॅकेटची, शूटिंग, देहविक्री आणि एका गुपिताची. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. थेट विषयावर येतो. मुंबई पोलीस क्राईम ब्रांच युनिट 4ला एक टिप मिळाली. आता ही टिप कोणी दिली याबद्दल ठोस माहिती पुढे आलेली नाही, पण काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका सामाजिक कार्यकर्त्याने ही टिप दिली. त्यानंतर पोलिसांनी रेडची आखणी केली. काही बातम्यांनुसार इथं एक बनावट ग्राहक पोलिसांनी पाठवला आणि माहिती काढून घेतली. इथं फिल्म इंडस्ट्रीशी संबंध असलेली लोक असल्याचं नक्की झालं आणि या रेडचं गांभीर्य आणखी वाढलं. बनावट ग्राहकानं सिग्नल दिला आणि युनिट 4चं पथक थेट हॉटेलमध्ये घुसलं. तिथून 3 महिलांना ताब्यात घेण्यात आलं. त्यातल्या 2 महिला या विक्टिम ठरल्या आणि एका महिलेवर गुन्हा दाखल झाला, या महिलांना देहविक्रीच्या व्यवसायात ढकलण्याचा. पण हा गुन्हा दाखल होण्याआधी मोठा ड्रामा झाला. पोलिसांनी या 2 महिलांना वेगवेगळ्या रूममधून ताब्यात घेतलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका रूममध्ये कॅमेरे सापडले. त्यामुळे पोलिसांना संशय आला की हा प्रकार अश्लील व्हिडिओच्या शूटिंगचा आहे. याआधी अनेकदा अशा केसेस समोर आल्या होत्या, ज्यात एखाद्या घरात, हॉटेलमध्ये अश्लील व्हिडिओज, पिक्चर, सिरीज यांचं शूटिंग व्हायचं. मग हे व्हिडिओ वेगवेगळ्या ॲप्सवर, वेबसाईट्सवर अपलोड केले जायचे आणि उल्लू न बनता, अल्टरनेटिव्ह ऑप्शन्सचा वापर न करता, सेक्रेट गेम्सच्या कुकूची आठवण काढत, कधी हॉट कधी नॉटफ्लिक्स म्हणत या क्लिप्स पाहिल्या जायच्या. सर्च करायला जाऊ नका, विषय भरकटल. तर हा सुरुवातीला पोलिसांना संशय होता की या हॉटेलमध्ये अशा क्लिप्सचं शूटिंग सुरू आहे. पण पोलिसांनी अधिकची चौकशी केली तेव्हा त्यांना आणखी मोठा हादरा बसला, कारण हा देहविक्रीचा प्रकार निघाला. या देहविक्रीला बळी पडल्या होत्या 2 अभिनेत्री, एक मराठी, एक बंगाली. त्यात ही बातमी फुटली आणि मराठी अभिनेत्रीचा यात सहभाग असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली, कारण बातमीमध्ये या अभिनेत्रीचा उल्लेख लीड मराठी ॲक्ट्रेस असा करण्यात आला होता. या अभिनेत्रीने काही मराठी पिक्चरमध्ये लीड रोल केलाय, ती अनेक सिरियल्सची लीड अभिनेत्री आहे, अशा चर्चा सुरू झाल्या आणि प्रकरणाचं गांभीर्य वाढलं. पण अधिकृतपणे समोर आलेल्या माहितीनुसार या अभिनेत्री मूळची मराठवाड्याच्या ग्रामीण भागातली. फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायला मुंबईमध्ये आली. बऱ्यापैकी सेटल सुद्धा झाली. तिने काही पिक्चरमध्ये, सिरियल्समध्ये, वेब सिरीजमध्ये छोटे छोटे रोल केले. मॉडेल म्हणून ती रेग्युलरली काम करत होती. तर दुसरी अभिनेत्री ही मूळची बंगालची, ती सुद्धा कामासाठी मुंबईमध्ये आली. तिने बंगाली फिल्म्समध्ये काम केलं. बॉलिवूडच्या काही फिल्म्समध्ये उझरती दिसली, पण वेब सिरीजमध्ये मात्र बरीच कामं केली. या दोघींना पैशांचं आमिष दाखवून या व्यवसायात ढकलण्यात आल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे या दोघींना पोलिसांनी ताब्यात घेतलं, पण त्यांना अटक केली नाही, तर त्यांची सुटका करण्यात आली. पण मग यात अटक कोणाला झाली, तर तिसऱ्या महिलेला. ही महिला अभिनेत्री नाहीये, तर मेकअप आर्टिस्ट आहे. ती सुद्धा या छोट्या मोठ्या सिरीजसाठी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करते. पण त्याच्याही पलीकडे तिची एक महत्त्वाची ओळख आहे, सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट. ती अनेक मोठ्या सेलिब्रिटींसाठी मुंबईत पर्सनल मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करते. आपल्या इंडस्ट्रीमधल्या ओळखींचा वापर करून तिने या 2 महिलांशी संपर्क साधला आणि त्यांना या व्यवसायात ओढलं. या दोघींसाठी ती दलाल म्हणून काम करायची अशी माहिती समोर आली आहे. त्यात काही माध्यमांनी या प्रकरणात एका रात्रीसाठी 2 लाख रुपयात डील होत होतं अशा बातम्या दिल्या. एका अभिनेत्रीसाठी एका रात्री 2 लाख रुपये मोजले जात होते असंही सांगण्यात आलं. पण या बातम्यांची अजून पुष्टी झालेली नाही. पण पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणात होत असलेल्या आर्थिक व्यवहारांची चौकशी मात्र सुरू आहे. त्यातून काय माहिती मिळते यावर या केसमधल्या बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. पोलिसांनी सुटका केलेल्या महिलांची ओळख अर्थातच उघड केलेली नाही, पण महिला मेकअप आर्टिस्टवर गुन्हा दाखल केलाय. हा गुन्हा कोणत्या कलमांखाली दाखल झाला हे अद्याप उघड झालं नसलं तरी या महिलेची कसून पोलीस चौकशी सुरू आहे.
या महिलेचे फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक कॉन्टॅक्ट्स असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे तिने आणखी कुणाला यात अडकवले का, या सगळ्यात इंडस्ट्रीमधल्या आणखी कुणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. कारण प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार ज्या मराठी अभिनेत्रीची सुटका करण्यात आली तिच्याकडे मागच्या काही दिवसांपासून कुठलंच काम नव्हतं. त्यामुळे तिची आर्थिक अडचण वाढलेली. यातूनच ती या महिला मेकअप आर्टिस्टच्या संपर्कात आली आणि तिने या अभिनेत्रीला जास्त पैसे मिळवून देण्याचं आमिष दाखवत या कामामध्ये ढकललं. याच पद्धतीने अजून कोणाला या व्यवसायात आणलं का, याचा शोध सुरू आहे. या प्रकरणात पोलीस हॉटेल व्यवस्थापनाची सुद्धा चौकशी करतायत. आपल्या हॉटेलच्या रूम्समध्ये जे घडतंय त्याची हॉटेल मॅनेजमेंटला माहिती होती का, की हे सगळं शूटिंगच्या नावाखाली सुरू होतं, याचा शोध सुरू आहे. पण या प्रकरणात पोलिसांना एका गुपिताचा उलगडा करायचा आहे. ते म्हणजे या हॉटेलमध्ये कॅमेरे का सापडले. ही फक्त शूटिंगच्या नावाखाली सुरू असलेली दिशाभूल होती. खरंच शूटिंग सुरू होतं की देहविक्रीच्या माध्यमातून खंडणी ब्लॅकमेलिंगचा धंदा सुरू होता. ही गोष्ट या प्रकरणातला धक्कादायक खुलासा करू शकते. आता यात लीडिंग मराठी ॲक्ट्रेस या 3 शब्दांमुळे मोठा गोंधळ झाला असला तरी खरा विषय ही अभिनेत्री कोण याचा नाहीये. गिरगावात भरगर्दीच्या ठिकाणी हा प्रकार सुरू होता. जो मॅनेज करणारी एक साधी मेकअप आर्टिस्ट होती. हे कांड जास्त आदरवणार आहे.